आता दुसरी गोष्ट जर बघतोय तर आपण आता इथे ठिकाणी सऱ्या नीट केलेल्या आहेत. तर या ठिकाणी तुम्ही मुळींना ही तोडण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे, पण आता तुम्ही बघा तुमची ड्रिपर तुमच्या झाडांच्या किती जवळ जाऊन पोहोचलेले आहेत. ही ड्रिपर झाडाच्या जवळ गेल्यामुळे काय होते, पाणी तुमच्या खोडांमध्ये पडते. बरोबर. आणि हे पाणी खोडामध्ये पडल्यामुळे काय होतं, ती खोड सतत ओलं राहते. आणि खोड सतत ओलं राहिल्या कारणाने तिथे दमट वातावरण तयार होत आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की ओल्या धान्याला लगेच कीड लागते. ह्या ओल्या धान्यांमध्येच सोंडे तयार होतात. बरोबर. ओल्या धान्यात सोंडे तयार होतात. जसे ओल्या धान्यात सोंडे तयार होतात तसे त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा तुमचे पिन होलचे किडे तयार होणार. जर समजा तुम्ही या ठिकाणी हे ड्रिपर जर 1 फुटावरती न ठेवता 1.5 ते 2 फुटावरती जर हे ड्रिपर जर आणलं तर तुमचा 1.5 फुटाचा हा जो काही स्पेस आहे हा मोकळा राहणार आहे. बरोबर. आणि हा 1.5 फुटाचा स्पेस जर तुमचा मोकळा जर राहिला तर त्या ठिकाणी बुडांच्या शेजारी तुमचं दमट वातावरण तयार होणार नाही. आणि दमट वातावरण तयार न झाल्यामुळे तुम्हाला फायदा काय होईल, तर तिथे तुमचं पिन होल तयार होणार आणि मरची जी काय बुरशी आहे ती सुद्धा तिथे तयार होणार नाही. तर ह्या बारीक सारी गोष्टी आहे, ह्या बारीक सारी गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे.